नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सामान्य विज्ञानाच्या दुसऱ्या प्रकरणाच्या राहिलेल्या भागाचा दुसरा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहूया. या भाग 2 मध्ये आपण काही असंसर्गजन्य रोग, नॉन इन्फेक्शियस डिसीज, त्यानंतर काही जे असंसर्गजन्य रोग आहेत त्यातील महत्त्वाचे कॅन्सर, डायबेटिक्स आणि हार्ट डिसीज या 3 रोगांची माहिती आपण घेणार आहोत. त्यानंतर जेनेरिक मेडिसिन बद्दल थोडीशी माहिती आपण या प्रकरणाच्या शेवटी घेऊयात. चला तर प्रथम जाणून घेऊया नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे असंसर्गजन्य रोग. डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन अँड बॉडी कॉन्टॅक्ट्स आर कॉल्ड ॲज नॉन इन्फेक्शियस डिसीज. रोगी व्यक्तीच्या संपर्काने किंवा रोगजंतूचा संसर्गाशिवाय इतर कारणाने होणारे जे रोग आहेत त्यांना असंसर्गजन्य रोग असं म्हणतात. त्याचं एक पहिलं उदाहरण आपण पाहणार आहोत. कॅन्सर. कॅन्सर इज द अनकंट्रोल अँड अबनॉर्मल सेल ग्रोथ. पेशींची अनियंत्रित आणि असामान्य वाढ झाल्यामुळे होणारा आजार म्हणजे कॅन्सर, कर्करोग. A group of lump of cancerous cells is called as malignant tumor. कॅन्सरमध्ये पेशींची अशा प्रकारे अनियंत्रित वाढ होऊन शरीरात वेगवेगळ्या भागात ज्या गाठी तयार होतात त्याला अर्बुद असं म्हणतात. कॅन्सर कॅन ऑकर इन ऑर्गन्स लाईक लंग्स, माउथ, टंग, then stomach, breast, uterus, skin, blood. शरीराच्या वेगवेगळ्या भागात कॅन्सर होत असतो. त्यातील काही भाग म्हणजे फुफ्फुस, श्वासमार्ग, तोंड, जीभ, जठर, आतड्याचा कॅन्सर, त्यानंतर छातीत कॅन्सर होऊ शकतो, गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो, त्वचा आणि रक्त अशा वेगवेगळ्या भागात कर्करोग होऊ शकतो. त्यानंतर कर्करोगाची कारणे आपण समजून घेऊ. रिझन्स ऑफ कॅन्सर. फर्स्ट रिझन इम्पॉर्टंट, कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम. तंबाखू, गुटखा, सिगारेट, धूम्रपान आणि मद्यपान अशी व्यसनं असणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सरचा धोका वाढतो. तसेच लॅक ऑफ फायबर कंटेंट इन फूड, दॅट मीन्स फ्रुटी अँड लिफी व्हेजिटेबल्स आर रेअरली इन द फूड मे गिव्ह चान्स ऑफ कॅन्सर. आहारामध्ये तंतुमय पदार्थ जसे फळे, पालेभाज्या यांचा अभाव असणे हे कर्करोगाला निमंत्रण देणारं ठरू शकतं. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण, एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड. जे तयार अन्न हॉटेलात वगैरे मिळतं, पॅकेटमध्ये मिळतं, त्याला आपण जंक फूड म्हणतो. पिझ्झा, बर्गर असं अन्नपदार्थांचा यात समावेश होतो. याचं अतिसेवन केल्यामुळे देखील कर्करोग होऊ शकतो. आणखी अनुवांशिकता हे देखील कर्करोगाचं कारण असू शकतं. हेरिडिटी मे ऑल्सो बी अ रिझन ऑफ कॅन्सर. कर्करोगाची लक्षणं, कर्करोग कोणत्या भागात झालेला आहे त्यानुसार वेगवेगळी असू शकतात. घसा, श्वासमार्ग, फुफ्फुस यात असणारा कर्करोग जो आहे त्यामुळे खोकला, आवाज घोगरा होणे, घास गिळण्यात अडचण येणे किंवा घास गिळण्यास त्रास होणे अशा प्रकारचा लक्षणं या कर्करोगात असू शकतात. इन्क्युरेबल स्कॅर अँड इन्फ्लेमेशन. काही ठिकाणी जखमा वगैरे भरून न येणाऱ्या जखमा होणे, नंतर सूज येणे काही भागावर, लम्प्स इन ब्रेस्ट, गाठी तयार होणे छातीमध्ये, अनएक्सप्लेन्ड वेट लॉस,
अनपेक्षितपणे म्हणजे अचानक वजनात घट निर्माण होणे, वजन घटणे ही लक्षणं कर्करोगामध्ये सांगता येतील. त्यानंतर दुसरा रोग आहे डायबिटीस अर्थात मधुमेह. शरीरामध्ये रक्तातील साखरेचं नियंत्रण करण्यासाठी स्वादुपिंडातून इन्सुलिन नावाचं संप्रेरक स्रवतं. पण काही कारणामुळे हे स्वादुपिंडातून स्रवणारं इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यास रक्तातील ग्लुकोज साखरेचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे जी रोगकारक स्थिती निर्माण होते त्यालाच म्हणतात मधुमेह. द हार्मोन इन्सुलिन इज प्रोड्यूस्ड इन पॅनक्रियाज that controls the level of sugar glucose in the blood. But if by any reason insulin is secreted in low quantity, then glucose level cannot be controlled. Such disorder is called as diabetes. Then the symptoms of diabetes. मधुमेह रोगाची लक्षणे. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट. अधिक प्रमाणात लघवीला येणे विशेषतः रात्रीच्या वेळेस. त्यानंतर इन्क्रीज्ड ओबेसिटी ऑर वेट लॉस. लठ्ठपणा वाढणे किंवा वजन घटणे अशी लक्षणं मधुमेहामध्ये असतात. मधुमेहाची प्रामुख्यानं पुढील कारणे सांगता येतील. इम्पॉर्टंट रिझन्स ऑफ द डायबिटीज आर हेरिडिटी अनुवंशिकता, ओबेसिटी लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज शारीरिक व्यायामाचा अभाव, मेंटल स्ट्रेस मानसिक ताणतणाव. यानंतर डायबिटीज या रोगाचा प्रतिबंध उपचार कसा करतात याविषयी थोडक्यात जाणून घ्या. फॉलोइंग द प्रॉपर डाएट, then medicine and exercise under the supervision of doctor helps to keep the diabetes under control. योग्य आहार, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधं आणि नियमित व्यायाम याद्वारे आपल्याला मधुमेहावर नियंत्रण करता येतं. त्यानंतर शेवटचा एक महत्त्वाचा आजार आपण पाहणार आहोत, हार्ट डिसीज हृदयरोग. हृदयाचं कार्य आपणा सर्वांना माहिती आहे. हृदयातून संपूर्ण शरीरभर रक्त पुरवठा केला जातो. यासाठी हृदयाला पण हृदयाच्या स्नायूंना रक्ताची गरज असते. पण हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्यात ब्लॉकेज अडथळा आल्यामुळे हृदयाला पुरेसा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे हृदयावर ताण येऊन हृदयाचं कार्यात अचानक बिघाड होतो. या स्थितीला हृदयविकार असं म्हणतात. Efficiency of heart decrease due to decreased blood supply and thereby oxygen and nutrient supply to the heart muscles. Due to this, heart has to perform more work that leads to stress on it. This may cause heart attack. So note this definition of heart disease or heart attack. Then symptoms of heart disease. Severe chest pains, pains in shoulder and neck. छातीमध्ये असह्य वेदना होणे अचानक. खांदा त्याचबरोबर मान या भागात देखील या वेदना जाणवतात. त्यानंतर पायात हातात पेटके येणे, अनइझीनेस थोडंसं अवघड अचानक अस्वस्थपणा वाटणे, अस्वस्थ होणे, नंतर दडपण आल्यासारखं वाटणे अशी लक्षणं या हृदयविकारामध्ये दिसून येतात. वन शुड नॉट इग्नोर these symptoms. Severe chest pains, pains in shoulder, neck and arms, cramps in hand, uneasiness, tremors. Then reasons of heart attack. हृदयविकाराची कारणे. डायबेटिक्समध्ये सांगितलेली सगळी कारणं याच्यात आपल्याला सांगता येतील. स्मोकिंग, अल्कोहोलिझम, धूम्रपान, मद्यपान. डायबेटिक्स हे एक या हृदयविकाराचं कारण होऊ शकतं. हायपरटेन्शन,
अतिताण, ओबेसिटी, लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, शारीरिक व्यायामाचा अभाव, आनुवंशिकता, हेरिडिटी आणि मेंटल स्ट्रेस, मानसिक ताण या सर्व कारणांमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. शेवटी जेनेरिक मेडिसिन्सबद्दल आपण थोडीच माहिती जाणून घ्या. त्याआधी मिसयूज ऑफ मेडिसिन, औषधांचा चुकीचा वापर म्हणजे काय? मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर और ओव्हरडोस ऑफ मेडिसिन आर कॉल्ड ॲज मिसयूज ऑफ मेडिसिन. औषधांचा गैरवापर किंवा चुकीचा वापर म्हणजे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय जी औषधं आपण घेतो किंवा डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यापेक्षा अधिक जास्त प्रमाणात औषधांचं सेवन करतो, त्याला ओव्हरडोस असं म्हणतात. या दोन्ही गोष्टी म्हणजे औषधांचा चुकीचा वापर यामध्ये येतात. अशा या चुकीच्या पद्धतीने औषधांचं सेवन केल्यामुळे काही त्रास होतात, आजार होतात. ओव्हरडोस ऑफ पेनकिलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम, एक्सक्रिएटरी सिस्टीम, लिव्हर एटसेट्रा. जास्त करून वेदनाशामक औषधं, काही अंग वगैरे दुखत असल्यास अनेक लोक दुकानातून ही वेदनाशामक औषधं घेतात. त्यांचा वारंवार सेवन केल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो? चेतासंस्थेवर परिणाम होतो, उत्सर्जन संस्थेवर परिणाम होतो, यकृतावर, लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. ओव्हरडोस ऑफ पेनकिलर may damage nervous system, excretory system and liver. Also, overdose of antibiotic may lead to nausea, stomach ache, dysentery, rash, white patches on tongue, etc. अँटीबायोटिकचा जास्त प्रमाणात डोस घेतल्यामुळे थकवा येणे, पोट दुखणे, स्टमक ॲक, डिसेंट्री, जुलाब होणे, रॅश, उरण येणे, जिभेवर पांढरे चट्टे येणे, व्हाईट पॅचेस ऑन टंग, असे आपल्याला त्रास या अँटीबायोटिकच्या अतिसेवनामुळे होऊ शकतात. तर जेनेरिक मेडिसिन. Generic medicine are also known as general medicine. These are manufactured and distributed without any patent. कोणत्याही औषधाच्या निर्मितीचे हक्क निर्मात्याने खरेदी करावे लागतात. त्यानंतर तो त्या औषधांची निर्मिती करतो. त्यासाठी त्याला काही औषधाचा जो ज्याने शोध लावलेला आहे त्याला काही चार्जेस पे करावे लागतात. पण अशा कोणत्याही पेटंटशिवाय औषधाची निर्मिती काही कंपन्यांद्वारे केली जाते. त्यामुळं पेटंटसाठीचा खर्च त्यांचा वाचतो. ही जी औषधं असतात ह्यांचा दर्जा स्टँडर्ड कंपन्यांच्या, ज्या पेटंट घेतलेल्या कंपन्यांच्या औषधासारखाच असतो, फक्त त्यांच्या निर्मितीचा खर्च थोडा कमी असतो. त्यामुळं बाजारातील मूल्य या औषधांचं कमी असतं. Production cost of these medicines is very low due to fewer expense on research as their formula is readily available. या औषधांच्या निर्मितीचा खर्च तुलनेने ब्रँडेड औषधांच्या पेक्षा खूपच कमी येतो, कारण या औषधांच्या निर्मितीसाठीचा जे संशोधनावर होणारा खर्च आहे तो खर्च याच्यात लागलेला नसतो. डायरेक्ट रेडी फॉर्म्युला जो असतो औषध तयार करण्याचा तो वापरून ही औषधं तयार केलेली असतात. त्यामुळे ह्या औषधांच्या किमती इतर औषधांपेक्षा कमी असतात. बाकी या औषधांचा दर्जा किंवा त्यांचा परिणाम ब्रँडेड औषधांप्रमाणेच असतो. अशा रीतीने आपण या प्रकरणामध्ये रोग, आरोग्य, रोगांचे प्रकार, टाइप्स ऑफ डिसीज, some infectious disease and some non-infectious disease यांचा अभ्यास केला. या पाठावरती काही महत्त्वाचे परीक्षेच्या आणि आपल्या जनरल नॉलेजच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे काही प्रश्न असाइनमेंट म्हणून मी शेवटी दिलेले आहेत. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.